शाळेतील मुले गोधडी शिवण्यात रममाण झाली आहेत. होय, ही मुले गोधडी शिवतायत. ही कमाल केली आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन प्रशालेतील मराठी विषयाच्या शिक्षिका श्रीमती रुपाली पाटील यांनी. इयत्ता 8वीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात गोधडी ही डॉक्टर कैलास दौंड यांची कविता आहे. ही कविता शिकवत असताना रुपाली पाटील यांनी या मुलांना गोधडी दाखविली आणि नंतर त्याच वर्गातील मुले आता गोधडी शिवण्यात रममाण झाली आहेत. या उपक्रमाची दखल आता महाराष्ट्रातील अनेक शाळांनी घेतली आहे. कृतीयुक्त शिक्षणातून मुलांना मूल्य शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवा वाढीस लागत आहेत आणि हेच तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. हा जो उपक्रम आहे ना, खरं म्हणजे 8वीला डॉक्टर कैलास दौंड यांची एक कविता आहे गोधडी नावाची. ती कविता इतकी मनाला स्पर्श करते ना, की त्या कवितेत गरीब वडील, आई, दारिद्र्य आहे आणि ती गोधडी शिवत असताना नुसतं म्हणजे आपण जेव्हा गोधडी शिवतो ती कशा पद्धतीने शिवली जाते, त्याच्यात काय काय टाकलं जातं, हे सगळं त्याच्यात आहे. हे शब्दांनी ठीक आहे कळतं, पण जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत मुलांपर्यंत ते पोहोचत नाही, रुजत नाही असं मला वाटतं. आता या कवितेमध्ये ना म्हणजे आईला वडिलांनी घेतलेलं लुगडं आणि ते पण इतकं जीर्ण झालंय आणि ते तिचं इतकं आवडतंय, त्याला तिने ठिगळ लावले. आणि मग ते ठिगळ काय असतं, कसं असतं, ते जीर्ण झालेलं काय असतं, हे सगळं मुलांनी जोपर्यंत अनुभवणार नाहीत तोपर्यंत जीवनाचे पाढे सुद्धा बऱ्याच वेळा कळत नाही. मग आम्ही म्हणजे माझ्या डोक्यात ही कल्पना, खरं म्हणजे गोधडीचं माझं खूप जवळचं नातं आहे, खानदेशमधली आहे मी. तर आमच्याकडे गोधडी हा प्रकार खूप आहे आणि खूप छान पद्धतीने शिवतात. गोधडी शिवत असताना होणाऱ्या गप्पा, आठवणी याचा उजाळा असतो खूप. आणि मला असं वाटत होतं मुलांनी हा संवाद करावा, त्या गप्पा माराव्या, तो अनुभव घ्यावा. आणि 3 वर्षापूर्वी मग हे माझ्या डोक्यात आलं की आपण का नाही सुरू करू. खानदेशमध्ये जेव्हा ही गोधडी शिवली जाते, मध्ये जे पॅच लावले जातात वेगवेगळ्या जुन्या कपड्यांचे, त्याला पुरण असा शब्द आहे. इकडे जेव्हा मी मुलांना सांगितलं तेव्हा त्यांना फार नवल वाटलं होतं किंवा शिक्षकांना पण माहीत नव्हतं की त्याला पुरण वगैरे म्हणतात. तर का पुरण म्हणत असतील? पुरणाची पोळी खूप गोड असते आणि खूप आवडते सगळ्यांना, लुसलुशीत असते. आता वरचा पापुद्रा खूप छान असतो, पण मध्ये जे आहे ना त्या पुरणाला सगळं महत्व जे येतं त्या मधल्या पुरणाच्या म्हणजे त्या गोडाच्या भागाने. म्हणून मग या गोधडीमध्ये जे काही भरलं जातं त्याचं महत्व त्या गोधडीत असतं. आणि मग त्याच्यात तो अनुभव देण्यासाठी म्हणून मग आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला. पहिले असं वाटलं होतं मुलांना गोधडी माहीत आहे की नाही, पण माहिती आहे हे बघून मला फार आनंद होतो. आणि यावर्षी तर असं झालं की आता 2 वर्षापासून हे घेते. मी म्हटलेच नाही मुलांना, मुलंच मला म्हटले. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझा एक विद्यार्थी आहे उमर शेख, तो माझ्या खूप मागे लागला, मॅडम आपल्याला घ्यायचंय घ्यायचंय. म्हटलं तुला मी बोलले होते का? तर नाही म्हणे मॅडम मी ऐकलंय याविषयी आणि मला खूप उत्सुकता आहे, मला आवडतं. आणि मुली पण तयार होत्या आणि मग या शनिवारी आम्ही घेतलं ते. आणि इतका छान त्याला प्रतिसाद असतो ना, म्हणजे तो क्षण माझं असं मी सांगून नाही काहीच करू शकत की तुम्ही नाही अनुभवू शकणार, तिथं तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल. तर त्यांना त्या गोष्टी कळत होत्या की नेमकं त्याच्यात काय भरायचंय, कशी असली पाहिजे गोधडी. एका मुलीने पणजीचं लुगडं आणलं होतं, म्हणजे तिने तो स्पर्श, तिचा तो झालेला स्पर्श, पण मी जेव्हा त्या लुगड्याला हात लावला मलाच इतकं वेगळं वाटलं ना. आणि जेव्हा तिथे शिवत होती तेव्हा तिच्या डोळ्यात इतकं पाणी होतं. उमरचं पण तसंच झालं. तर त्याच्याकडे काही असं त्याच्या घरात कोणी साडी वगैरे घालत नाही. तर तो म्हणाला की मेरी दादी के सलवार के ये लगाया मैडम मैंने, ऊपर से एक कपडा लगाया, असं तसं. म्हणजे पण ते जेव्हा त्याला हात लावतात ते म्हणाले की आपण जेव्हा तुम्ही सांगत होत्या आम्हाला की हे फील करा, तर ते खरंच फील होत होतं. आणि सगळ्या गोधड्या झाल्या, बऱ्यापैकी शिवल्या, अर्ध्या घरून शिवून आणतो म्हणाले. तर एक मुलगा शेवटचे 15 मिनिटं राहिले होते, ते त्यांनी जे काही शिवलं होतं त्याला असं घट्ट धरून तो बसलेला होता. म्हणजे तो क्षण मला खरं टिपायचा होता, पण ते मला बघण्यातच माझा इतका वेळ गेला की ते राहून गेलं. आणि महाराष्ट्रभर खरं म्हणजे हा प्रोजेक्ट माझा खूप चालतोय, मला याचं फार छान वाटतं. आणि लोक मला बऱ्याच वेळा फोन करतात आणि गोधडीवाल्या बाई असं म्हणतात. मला पहिल्यांदा खूप हसू आलं होतं, पण आज माझं नाव झालेलं आहे त्यामुळे जे तेच नाव पडलं आणि मला ते आवडलं. आणि याच्यातून खरंच शिकण्यासारखं खूप आहे. खूप जणांना वाटतं की नेमकं काय, खूप गोष्टी आहेत. माणूस जगायला शिकतो आणि या पिढीला ना खरं भावना
शून्य असं म्हटलं जातं, पण मला नाही वाटत. आहे त्यांच्याकडे खूप काही, फक्त आपल्याला त्यांना स्पर्श करायचा आहे. आणि हे जर एकदा जमलं ना, तर ही पिढी आपल्यापेक्षा नक्की पुढे खूप चांगली काहीतरी करेल.